नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि आपण ऐकतोय माझं कथाकथन, माझीच कथा चरणहीन याचं. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, की नरवाहांनी आत्महत्या केली आणि दिद्दानी त्याचा पर्याय म्हणून शेवटी नाईलाजाने का होईना पण फाल्गुनला पुन्हा बोलवण्याचा निर्णय घेतला. तोच फाल्गुन ज्यानं पूर्वी दिद्दाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पुढे काय झालं बघूयाच. दुसऱ्या दिवशी दिद्दानं हरीला बोलावणं पाठवलं. तो येऊन हजर झाला. प्रणाम राजमाता. प्रणाम हरी. आज एक महत्वाचं काम करायला राजपुरीला जायचंय. राजपुरी आठवतंय ना, राजौरी आजचं. तेच. आज्ञा राजमाता. तुम्ही जाता बरोबर 50 एकांगींचं पथक घेऊन जा. एक रथही घेऊन जा. सध्या प्रधान फाल्गुन राजपुरीमध्येच आहेत अशी माझ्याकडे खबर आहे. तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटायचं. त्यांना मी देते ते पत्र द्यायचं. ते तुमच्याबरोबर यायला निघतील तर त्यांना रथातून घेऊन यायचं. वयोमानामुळे ते घोड्यावर बसून येऊ शकणार नाहीत. लगेच न येता 2-4 दिवसात निघतो म्हणाले तर तितके दिवस राजपुरीमध्येच राहा आणि त्यांना घेऊन या. येत नाही म्हणाले किंवा काही दिवसानंतर येतो म्हणाले तर मात्र परत या. मग मी पाहते काय करायचं ते. पण माझी खात्री आहे की ते लवकरात लवकर तुमच्याबरोबर यायला निघतील. जी राजमाता. ठीक आहे. घरी जाऊन तुमची वस्त्र आणि इतर आवश्यक सामान घेऊन या, कारण राजपुरीला जाऊन यायला किमान 5-6 दिवस तरी लागतीलच. कदाचित अधिक वेळही लागू शकतो. याची घरच्यांना कल्पना देऊन ठेवा आणि आजच्या आज तुम्ही ताबडतोबीनं निघा. जी राजमाता. हरी ताबडतोबीनं फाल्गुनकडे जायला निघाला. राजपुरीला जाऊन त्यानं आधी फाल्गुनचा शोध लावला. एव्हाना फाल्गुन चांगलाच वयस्कर दिसत होता. हरी आलेला पाहून फाल्गुनला आश्चर्य वाटलं. तो हरीला ओळखत होताच. कोण हरी? आज इथे कसा काय बाबा? फाल्गुननं विचारलं. फाल्गुनजी, राजमाता दिद्दा देवीने तुम्हाला प्रणाम सांगितलाय. इतक्यासाठी तू नक्कीच इथे आलेला नाहीस, फाल्गुन म्हणाला. हरी हसला. नक्कीच नाही. हे त्यांनी तुमच्यासाठी हे पत्र दिलंय. हरीनं पत्राची वळी पुढे केली. फाल्गुननं हात पुढं करून ती घेतली. त्याच्या हाताची थरथर हरीच्या नजरेतून सुटली नाही. काय लिहिलंय बाबा यात? फाल्गुननं विचारलं. मला माहित नाही फाल्गुनजी. होकारार्थी मान हलवीत फाल्गुननं आधी त्या वळीवरची मोहर नीट असल्याची खात्री करून घेतली. मगच वळी उघडली. त्याला नीट वाचता येत नव्हतं. उठून खिडकीजवळ जाऊन त्यानं ती प्रकाशात धरली. डोळे रोखून धरत मजकूर वाचला. मग तो म्हणाला, तुझ्या राजमातेनं मला प्रधान म्हणून बोलवलंय. काय झालं? नरवाहन होता ना प्रधान? शलाक हरीनं नरवाहनचा मृत्यू कशामुळे झाला हे सांगायचं टळलं. फक्त त्याचा मृत्यू झाला असून राज्याला एका अनुभवी उत्तम प्रधानाची गरज आहे इतकंच सांगितलं. त्याच्याकडे रोखून पाहत फाल्गुन म्हणाला, तो नरवाहनच्या हाताखाली काम करायचाच वाटतं. हरी चकित झाला. हो फाल्गुनजी, पण तुम्ही कसं काय ओळखलं? नरवाहनचा मृत्यू कशामुळे झाला हे नेमकं सांगायचं टाळून गोल गोल उत्तर दिलंस. असू दे, तुला अडचणीचं वाटत असेल तर नको सांगूस. हरीला हायसं वाटलं. पण मी आता प्रधान म्हणून येऊन तरी काय करणार? फाल्गुनजी, राजमाता आपली प्रतीक्षा करत आहेत. अरे अरे, आता पूर्वीसारखं घोड्यावरून जायला होत नाही रे, कंबर धरते. मी तुम्हाला न्यायला रथ घेऊन आलोय फाल्गुनजी. फाल्गुननं त्याच्याकडे रोखून बघितलं. नरवाहन उत्तम माणूस होता. दुर्दैवानं कधी मला साथ दिली नाही त्यांनी, पण गुणी माणूस होता. हरी गप्प राहिला. येईन मी. राजामातेनं बोलवलंय, यायलाच पाहिजे. पण इथला व्याप उरकून निघायला वेळ लागेल. तू हो पुढे, मी येईन मागून. फाल्गुनजी, राजमातांनी तुम्हाला घेऊनच यायला सांगितलंय. असं म्हणतोस, पण मला इथलं सगळं उरकून इथली व्यवस्था लावून निघायला 3 दिवस तरी लागतील. मी थांबेन तुमच्यासाठी. ठीक आहे. आज काय वार आहे? आज गुरुवार. शुक्रवार, शनिवार, रविवारी सकाळी आपण निघू. चालेल फाल्गुनजी, पण तुम्ही यायला तयार आहात हे मी कळवू ना राजमातांना? कळव. पण मला म्हाताऱ्याला सोसवेल इतक्याच वेगानं परतीचा प्रवास होईल हे सुद्धा कळव. आणि म्हणावं, अजून मी प्रधानपद स्वीकारलेलं नाही. त्यांच्याशी बोलून मला काही गोष्टी स्पष्ट करून घ्याव्या लागतील. माझ्या अटी मान्य असतील तरच मी पदग्रहण करीन, अन्यथा त्यांनी मला माघारी रथातून इथं आणून सोडायची व्यवस्था करावी. ठीक आहे फाल्गुनजी, होईल त्यानुसार. ठीक आहे. मग रविवारी सूर्योदयानंतर 3 घटकांनी ये इकडे. फाल्गुनला प्रणाम करून हरी तिथून निघाला. ताबडतोब त्यानं फाल्गुनचं म्हणणं लिहून एका खलित्यात घातलं आणि 2 एकांगींना ते घेऊन राजमातेकडे लवकरात लवकर जायला सांगितलं. ते घोड्यावरून जाणार असल्यामुळं पत्र लवकरच श्रीनगरला पोहोचेल याची त्याला खात्री होती. रविवारी सकाळी हरीनं फाल्गुनची भेट घेतली. फाल्गुनला रथात घेऊन हरी निघाला. फाल्गुनला झेपेल इतकाच प्रवास रोज होत होता. मुक्काम पडला की आपण कुठवर आलो आहोत याचा अहवाल हरी दिद्दाला पाठवत होता. लवकर श्रीनगर दिसू लागलं.
फाल्गुनची राहायची सोय त्याच्याच पूर्वीच्या महालात करून ठेवली होती. महाल स्वच्छ आणि नीटनेटका असेल याची खातरजमा दिद्दानं केली होती. प्रवासानं थकलेला फाल्गुन कधी निद्राधीन झाला त्यालाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी फाल्गुनला राजमहालात घेऊन जायला हरी आला. रथात बसून जाणाऱ्या फाल्गुनकडे लोक आश्चर्यानं पाहत होते. त्याला प्रणाम करत होते. राजमहालात दिद्दा आधीपासूनच येऊन बसली होती. फाल्गुन आत आल्याबरोबर ती उठून स्वतः त्याला सामोरी आली. प्रणाम राजमाता, फाल्गुन म्हणाला. फाल्गुनजी प्रणाम, दिद्दा म्हणाली. मला म्हाताऱ्याला कशाला बोलवलत? नरवांच्या तालमीत तयार झालेले लोक तुमच्याकडे आहेतच. दिद्दा हसली. फाल्गुनजी, सफरचंद किती चांगलं असलं ना तरी तयार झाल्याशिवाय त्याला बाजारात नेता येत नाही. अजून हरी आणि दुर्धर इतके तयार झालेले नाहीत. त्यांना पूर्ण तयार करायला तुम्ही असलात तर काश्मीरचं भविष्य अधिक चांगलं होईल. राजमाता, माणसाचं वय वाढलं ना की त्याला हरभऱ्याच्या झाडावर सुद्धा चढायला होत नाही हो. त्यामुळे मी हे पद का स्वीकारावं याचं एखादं संयुक्तिक कारण दिलं तर जास्त उत्तम होईल. फाल्गुनजी, पूर्वी जे झालं त्याला कृपया विसरून जा. तेव्हा तुम्ही माझा बळी घ्यायची तयारी करत होतात आणि मी डाव उलटवण्याचा प्रयत्न करत होते. आणि चित्रलेखांच्या बाबतीत जे झालं ते मी घडवलं नव्हतं हे तर तुम्ही जाणताच. तुमच्या बुद्धीबद्दल मला नेहमीच आदरयुक्त भीती वाटत आली होती. पण एव्हा वितस्ता नदीतून बरंच पाणी वाहून गेलंय. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर आपण एकमेकांच्या साथीनं प्रयत्न केला तर काश्मीरला एक उज्ज्वल भविष्य देता येईल. महाराज क्षेमगुप्तांच्या पूर्वी गेली जवळजवळ 50 वर्ष काश्मीरला एक स्थिर वाली राहिलेला नव्हता. बऱ्याच प्रमाणात आता सुव्यवस्था परत आलेली आहे. तुम्ही साथ दिलीत तर एक स्थिर राज्य अभिमन्यूच्या स्वाधीन करून मला निवृत्त होता येईल. तुमचाही लौकिक एक बंडखोर असा न राहता एक सन्माननीय प्रधान असा होईल. त्यामुळे तुम्ही हे पद स्वीकारावं अशी माझी विनंती आहे. मला राजे साहेबांची गाठ घ्यायची आहे, फाल्गुन म्हणाला. दिद्दानं अभिमन्यूला बोलावलं. अभिमन्यू आल्यावर फाल्गुननं त्याला प्रणाम केला. थोडं त्याच्याशी बोलून मग फाल्गुन म्हणाला, राजमाता, मला थोडा विचार करू दे. उद्यापर्यंत मी माझं उत्तर देतो. प्रणाम करून फाल्गुन निघून गेला. दुसऱ्या दिवशी फाल्गुन परत भेटायला आला. त्यानं दिद्दाला सांगितलं, राजमाता, मी एका अटीवर प्रधान पद स्वीकारायला तयार आहे. कुठली अट फाल्गुनजी? कर्दमची कन्या माझी नात वसुंधरा आता वयात आली आहे. राजे अभिमन्यू सुद्धा विवाह योग्य वयाचे आहेत. जर राजे अभिमन्यू माझ्या नातीशी विवाह करून तिला पट्टराणी बनवणार असतील तर मी प्रधान पदाची जबाबदारी सांभाळायला तयार आहे. दिदानं फाल्गुनची अट मान्य केली. फाल्गुनला प्रधान पदाची वस्त्र दिली गेली. फाल्गुन पुन्हा एकदा काश्मीरचा प्रधान झाला. अभिमन्यू आणि वसुंधराचा विवाह ठरला खरा, पण यात अनेक अडचणी यायला सुरुवात झाली. फाल्गुन पुन्हा काश्मीरचा प्रधान झाला आणि काश्मीरमध्ये तापाची साथ पसरली. लोक पटापट तापानं आजारी पडू लागले. ताप आला की अंग फणफणून जायचं. 3-4 दिवसात बहुतेकांचा ताप आपल्या आपणच उतरायचा, पण अंगदुखी सुरू व्हायची ती महिनाभर तरी टिकायची. क्वचित एखादाच माणूस काश्मीरमध्ये असा राहिला असेल ज्याला तापानं गाठलं नाही. लोकांच्या बोलण्याला पुन्हा चेव आला. प्रधान फाल्गुन पदावर आल्याबरोबरच साथ सुरू झाली. हे काही चांगलं लक्षण नाही. हो ना, अपशकून व्हावा असं वाटायला लागलंय. मुळात प्रधानजींना हे पद का स्वीकारायची काय गरज होती? प्रधानजी आहेत ना म्हणून ते सर्व राज्याच्या साथीच्या वेळी नीट सांभाळतायत. एकट्या राजमातेचे काम नव्हतं. लोकांच्या चर्चा सुरू झाली. द्वारकादेवी आणि कंपनी रक्क हे सुद्धा तापाने आजारी पडले होते. द्वारकादेवी आजारी आहेत कळल्यावर दिदा त्यांना भेटायला गेली. आलीस का दिदा? बस, द्वारकादेवी म्हणाल्या. कशा काय आजारी पडला ताईसाहेब? दिद्दानं काळजीने विचारलं. नशिबाचे भोग मुली भोगावेच लागतात. त्याशिवाय जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका होत नसते. द्वारकादेवी बोलता बोलता थांबल्या. दिद्दानं पाहिलं तर त्यांना बहुधा बोलता बोलता मध्येच झोप लागली होती. आवाज न करता दिद्दा तिथून परतली. परतल्याबरोबर तिने इराला बोलवलं. प्रणाम राजमाता. इरा येऊन हजर झाली. प्रणाम इरा. इरा, एक काम कर. आज मी आईसाहेबांच्या महालात गेले होते. त्यांना ताप आलाय. त्या बोलता बोलता मध्येच झोपल्या. बहुधा थकव्यामुळे असेल. तू असं कर, आईसाहेबांच्या महालात जाऊन थांब. त्या झोपून उठल्या की मी जिथे असेन तिथे येऊन मला कळव. जी राजमाता. इरा द्वारकादेवींच्या महालात निघून गेली. पण त्या दिवशी दुपारी झोपलेल्या द्वारकादेवी रात्र झाली तरी उठल्या नव्हत्या. भोजनासाठी त्यांना दासीनं उठवण्याचा प्रयत्न केला, पण गुंगीत असल्यासारखी त्यांची प्रतिक्रिया होती. मध्यरात्री त्यांना जाग आली. जाग आल्याबरोबर त्यांनी केसरला हाक मारली. केसर. केसर बहुधा गाढ झोपली होती. केसर. त्यांनी पुन्हा हाक मारली. तिथेच बसल्या बसल्या झोपलेली इरा जागी झाली.
त्या जाग्या होण्याची वाट पाहता पाहता आपण कधी झोपी गेलो तेही बिचारीला कळलं नव्हतं. जी राजमाता, तिनं विचारलं. तू तू कोण? मी इरा राजमाता. राजमाता दिद्दा यांची सेविका. महाराज आले का? महाराज आपल्या राजमहालातच आहेत राजमाता. नाही. क्षेमा परत आला का? जी राजमाता. थोरले महाराज. तर इरा चाचरू लागली. थोरले महाराज नाही ग. क्षेमा. क्षेमा शिकारीला गेला होता, तो आला का? आता काय उत्तर द्यावं हे इराला कळेना. तिच्या नशिबामुळे झोपमोड झालेली केसर त्या बोलण्याचा आवाज ऐकून डोळे चोळत चोळत तिथे येऊन पोहोचली. काय झालं ग इरा? तिनं इराला विचारलं. अगं मी विचारत होते, क्षेमा शिकारीला गेला होता, तो परत आला का? तर ही काही उत्तरच देत नाहीये. आता बुचकळ्यात पडायची पाळी केसरची होती. राजमाता थोरले महाराज आता कसे येऊ शकतील? काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली. अगं रात्र आहे हे मला सुद्धा कळतंय. झोपला असेल दमून. पण मी इथे येण्याबद्दल नाही विचारलं. तो शिकारीहून परत आला का अजून नाही, हेच विचारते मी. आता कोणालाच काय बोलायचं कळेना. तितक्यात दिद्दाला द्वारकादेवी जागा झाल्याचा निरोप देण्याच्या बहाण्यानं इरा तिथून सटकली. दिद्दाच्या महालात जाऊन तिनं दिद्दाला जागा करण्याचा प्रयत्न केला. प्रणाम राजमाता. पण दिद्दा लवकर जागी झालीच नाही. 3-4 वेळा इरानं हाका मारल्या, पण दिद्दा उठत नव्हती. शेवटी इरानं दिद्दाला उठवण्यासाठी दिद्दाच्या खांद्याला स्पर्श केला, तर दिद्दाच्या अंगातही ताप होता. इरानं ताबडतोब राजवैद्यांना निरोप पाठवला. राजवैद्य लगोलग आले, पण दिद्दाचा ताप खूप वाढला होता. तिला मात्रा चाटवून राजवैद्य द्वारकादेवींकडे पोहोचले, पण तोवर द्वारकादेवीनं भ्रम होऊ लागला होता. त्या असंबद्ध बोलायला लागल्या होत्या. न थांबता सतत बोलत होत्या. वाक्याचा एका भागाचा दुसऱ्याशी संबंध लागत नव्हता. लक्षण गंभीर आहे, राजवैद्य म्हणाले. हा भ्रम होणं चांगलं नाही. लवकरच राजमाता जर या भ्रमातून बाहेर येऊन शुद्धीवर आल्या नाहीत तर परिस्थिती अवघड होऊ शकते. खरंय वैद्यराजपणे सांगायचं कोणाला? राजमाता दिद्दा देवी स्वतः आजारी आहेत आणि बाळराजे अजूनही परिस्थिती हाताळू शकतील इतके सक्षम नाहीत. ताबडतोब प्रधानजींना कळवा, राजवैद्य म्हणाले. ही परिस्थिती तेच हाताळू शकतील. प्रधान फाल्गुन यांना ताबडतोब बोलावणं पाठवलं गेलं. फाल्गुन आल्याबरोबर राजवैद्यांनी त्याला परिस्थितीची गंभीरता समजावली. प्रधानजी, परिस्थिती गंभीर आहे. राजमाता दिद्दा कसलाही निर्णय घेऊ शकतील अशा स्थितीत नाहीत. त्या तापामुळे ग्लानीत आहेत. बाळराजे अजूनही अजाण आहेत, पुरेसे प्रगल्भ नाहीत. राजमाता द्वारकादेवींना भ्रम होऊ लागलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांचं काही बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला जाणीव करून ठेवून देतोय. असं काही झालं तर पुढचे निर्णय कदाचित तुम्हालाच घ्यावे लागतील. फाल्गुननं मान डोलावली. परिस्थिती या क्षणी संपूर्णपणे त्याच्या हातात होती. मनात आणलं तर तो संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेऊन शकत होता. पण फाल्गुननं तसं केलं नाही. तो सकाळ होण्याची वाट पाहत राहिला. सकाळ झाल्यावर फाल्गुननं अभिमन्यूची गाठ घेतली. प्रणाम महाराज. फाल्गुन काका, आज सकाळ सकाळ मला भेटायला आलात? महाराज, सध्या मी फाल्गुन काका म्हणून नाही, राज्याचा प्रधान म्हणून तुमच्या भेटीला आलो होतो. द्वारका देवी अस्वस्थ आहेत. राजमाता दिद्दा देवी सुद्धा आजारी आहेत. त्यामुळं काही निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतील. कसले निर्णय प्रधानजी? अभिमन्यूनं विचारलं. या क्षणी कुठलेच नाहीत, पण कदाचित तुमच्या अंतिम निर्णयाची आज उद्या गरज पडू शकते, फाल्गुन म्हणाला. सगळंच वातावरण तंग होतं. दुपार झाली. दिद्दा जागी झाली. तिला परिस्थितीची कल्पना दिली गेली, पण उठून काही करता येईल इतकं त्राण तिच्यात नव्हतं. आणखी थोडा वेळ गेला. द्वारका देवींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. घरघर लागली. वैद्यराज अथक प्रयत्न करत होते, पण त्यांना यश येत नव्हतं. शेवटी दिद्दाला कळवलं गेलं. अंगात ताप असतानाही ती द्वारका देवींना भेटायला निघाली. तिनं वलगाला बोलवलं, पण वलगालाही ताप चढला होता. तशाही अवस्थेत वलगा उठली. तिनं नेहमीप्रमाणे दिद्दाला पाठीवर उचलून घेतलं, पण तिचा तोल जात होता. तशीच हट्टानं ती दिद्दाला घेऊन गेली. द्वारका देवींकडे गेल्यावर दिद्दाला हुंदका आवरेना. काश्मीरच्या राजमहालात तिला एकमेव प्रेमाचा ओलावा त्यांच्याकडूनच मिळाला होता. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते. करता करता संध्याकाळ झाली. द्वारका देवींना आता थोडं बरं वाटत असावं असं वाटू लागलं. त्यांना झोप लागली होती. 2 दिवस त्यांनी काही खाल्लं नव्हतं. केसरनं थोडं थोडं पाणी पाजलं होतं, पण ते वगळता त्यांच्या पोटात काही नव्हतं. त्यांना काही कसं भरवायचं हाच दिद्दापुढे प्रश्न होता. तिचाही ताप परत वाढायला लागला. वलगा मात्र आता पूर्णपणे थकली होती. तिला दिद्दाला उचलून परत नेणं शक्य नव्हतं. शेवटी इतर 3 दासींनी मिळून दिद्दाला उचललं आणि तिच्या महालात नेऊन ठेवलं. रात्र झाली. तापामुळं दिद्दाला पुन्हा ग्लानी येऊ लागली. कधी झोप लागली हे तिला कळलंच नाही.
सकाळी जिद्दा जागी झाली. उठल्याबरोबर तिनं पहिल्यांदा वलगाची चौकशी केली. वलगाला सणसणूत ताप आला होता. नंतर तिनं द्वारकादेवींची चौकशी करायला इराला पाठवलं. इरा त्यांच्या महालात पोहोचली. तो राजमाता द्वारकादेवी अनंताच्या प्रवासाला निघून गेले होते. पुढे काय झालं? पुढे काय झालं याची उत्सुकता आपण पुढच्या भागामध्ये शंभायला लागू, है ना? तर भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.